तुला जपणार आहे या मालिकेच्या आजच्या एपिसोडचा सविस्तर रिव्ह्यू खालीलप्रमाणे आहे. शिवनाथ मंजिरीच्या खोलीत वेदाला बघायला जातो. तिथे मंजिरी तिच्या कालमुख मणीचा वापर करून काहीतरी मंत्र पुटपुटत असते. शिवनाथ तिला विचारतो, मंजिरी काय करतेस तू? तेव्हा मंजिरी वेदाला चिथावणी देत बोलते, वेदा बघ कोण आले तुला भेटायला. आजोबा आलेत, तुला त्यांना भेटायचं नाहीये. शिवनाथ वेदाकडे हात करतो आणि प्रेमाने बोलवतो, पण मंजिरी वेदाला हुकूम सोडते, उठ आणि तो सुरा उचल. शिवनाथ घाबरून वेदाला समजवण्याचा प्रयत्न करतो, वेदा ऐक बाळा, तुझ्या आजोबांचं ऐक, हिचं ऐकू नकोस, तो सुरा नको उचलूस. पण वेदा मंजिरीच्या तंत्रमोहाखाली तो सुरा उचलायला जाते. शिवनाथ मंजिरीवर संतापून बोलतो, मंजिरी लाज कशी वाटत नाही ग तुला हे असले थेरं करायला? निष्पाप निरागस जीव आहे ना तो. वेदा बेडवरून खाली उतरते. शिवनाथ तिला थांबवण्यासाठी स्वतः मंत्र म्हणायला सुरुवात करतो, पण त्याचे मंत्र मंजिरीच्या शक्तीसमोर काही काम करत नाहीत. मंजिरी हसत शिवनाथला हिणवत बोलते, शिवनाथ तुझी शक्ती माझी बंधनं भेदू शकत नाही. शिवनाथ हतबल होऊन रडतो. मंजिरी पुन्हा वेदाला सुरा उचलून खाली फेकायला सांगते. वेदा हुकूम पाळते. मंजिरी विकृत हसत शिवनाथला आव्हान देते, पहिलंच ना शिवनाथ, माझी वेदा किती ऐकते ते. माझ्या सांगण्यावरून तिने सुरा उचलला आणि माझ्या सांगण्यावरून तिने तुझा गळासुद्धा चिरला असता, किंवा स्वतःचाही. चल आज मी तुला मुक्त करते, उडत जा आणि मीराला माझा निरोप दे कबुतरासारखा. आता हत्यार टाकण्याची वेळ आली आहे. मंजिरीला शरण जाण्याची वेळ आली आहे. अमावस्या जवळ आली आहे. माझी अट लवकरात लवकर मान्य करायला सांग, वेळ फार कमी आहे. शिवनाथ घाबरून निघून जातो. मंजिरी तो सुरा हाताला घेऊन स्वतः बोलते, या हत्याराने एवढं काही साध्य झालं नाही, पण माझ्या या हत्यारानं, ती वेदाला कुरवळात म्हणते, खूप काही काम केलं. इकडे दुसरीकडे अथर्व आणि मीरा रुद्रकेतूला खोलीत घेऊन जातात. हे दृश्य माया, नर्मदा आणि दामोदर गुपचूप बघत असतात. दामोदर आणि नर्मदा प्रचंड गोंधळात पडतात. नर्मदा बोलते, माया आपण याला वेगळ्या अवस्थेत आणलं होतं, तो मेला होता ना, मग बेडरूममधून खाली आला तेव्हा जिवंत होता आणि आता परत मेला. माया हे काय चाललंय? इकडे खोलीत अथर्व आणि मीरा रुद्रकेतूला व्यवस्थित ठेवून देतात. तिथे शिवनाथ येतो, पण त्याच्या डोळ्यात मंजिरीने वेदाला कशी कठपुतली बनवले हेच विचार सुरू असतात. मीरा सांगते, बाबा रुद्रकेतू आता आपल्या ताब्यात आहेत, त्यांना फक्त रात्रीपर्यंत सांभाळायचं आहे. शिवनाथ चिंतेने विचारतो, मीरा वेदा मंजिरीच्या ताब्यात कधीपासून आहे? मीरा सांगते की काही दिवस झाले, पण आपण मंजिरीच्या 4 पावलं पुढे आहोत बाबा, आणि रात्रीच्या 3ऱ्या प्रहरी सर्व नीट होईल. शिवनाथला खूप चिंता वाटत असल्याने तो निघायची तयारी करतो. तो रात्रीच्या 3ऱ्या प्रहरी मंदिरापाशी भेटण्याचं ठरवतो. निघण्यापूर्वी तो मीराला वेदाचा एक फोटो मागतो. मीरा त्याला वेदाचा फोटो शोधून देते आणि शिवनाथ निघून जातो. मीरा किचनमध्ये येते तेव्हा अंबिका तिला भेटते. अंबिका मीराचे सांत्वन करते. मीरा हताश होऊन बोलते, आपल्याला प्रत्येक वेळी वाटतं की आपण मंजिरीपेक्षा 4 पावलं पुढे आहोत, पण ती शेवटी वेदालाच ढाल बनवते. या चेटकिनीच्या हातून आपण वेदाला सोडवू शकत नाही. तेवढ्या तिथे मंजिरी येते आणि मिश्किलपणे हसत बोलते, मीरा, अंबिका कसल्या मार्गाचा चर्चा करतायत? तुमचे सगळे मार्ग बंद करून टाकलेत आणि प्रत्येक मार्गावर प्रवेश बंद असं फलक लावलाय आणि त्यावर काय लिहिलंय माहिती आहे? वेदासोबत माझ्या मुठीत तुम्हा सगळ्यांचा जीव आहे. माझ्या तावडीतून तिला सोडवू शकत नाही. मीरा माझी अट मान्य कर, तुझं आणि अथर्वचं बाळ मला हवं आहे आणि मी वेदाला मुक्त करते आणि बाकी तुला माहितीच आहे काय करायचे ते. मंजिरी तिथून निघून गेल्यावर अथर्व तिथे येतो. मंजिरी तिथून निघून जाते. मीरा खचलेली असते. ती विचार करत वेदाच्या जीवासाठी अट मान्य करावी की नाही, पण अथर्व तिला कठोर शब्दात समजवतो, ऐक माझं, तिची ही विकृती अट मान्य करण्याचा तू विचारसुद्धा करायचा नाहीयेस. आई होऊन स्वतःच्या बाळाचा आणि स्वतःचा जीव देण्याचा पर्याय कधीच नव्हता आणि नसेल. आपण इथपर्यंत हार मांडण्यासाठी आलेलो नाहीये, फोकस कर. अंबिकासुद्धा अथर्वच्या बाजूने बोलते आणि मीराला धीर देते. इकडे शिवनाथ एका सुरक्षित ठिकाणी जाऊन वेदाचा फोटो समोर ठेवून तिच्यावर मंत्रांचा प्रभाव तोडण्यासाठी विधी करायला सुरुवात करतो. इकडे रात्री वेदाच्या खोलीत अनन्या झोपलेली असते. शिवनाथच्या विधीचा प्रभाव सुरू होताच मंजिरी अस्वस्थ होते. ती पटकन खोलीत येऊन अनन्याला उठवते आणि तिच्या खोलीत जायला सांगते. अनन्या विचारते की काय झालंय? मंजिरी बहाणा करते की तिला वेदासोबत वेळ घालवायचा आहे. अनन्या बोलते की मी दादाला प्रॉमिस दिल्यामुळे ती नकार देते, पण मंजिरी आग्रहाखातर ती जायला निघते. तेवढ्यात चमत्कार घडतो. वेदा डोळे उघडते. शिवनाथच्या विधीमुळे ती शुद्धीवर येते आणि आई, बाबा अशी हाक मारते. अनन्या थबकते, पण मंजिरी तिला बोलते की मी सांभाळते, तू जा म्हणून बाहेर पाठवते आणि पटकन दरवाजा बंद करते. वेदा घाबरून बोलते, आई, बाबा तुम्ही कुठे आहात? मला तुमच्याकडे यायचं आहे.
मंजिरी धावत जाऊन वेदाला जवळ घेते आणि लगेच आपला कालमुखमणी तिच्या कपाळावर लावते. वेदा पुन्हा पूर्णपणे बेशुद्ध पडते आणि मंजिरी तिला बेडवर ढकलून देते. इकडे शिवनाथचा विधी सुरू असतानाच अचानक वेदाचा फोटो आगीत जळून खाक होतो. शिवनाथ प्रचंड घाबरतो आणि मोठमोठ्याने ओरडतो, वेदा वेदा. शिवनाथ हताश होऊन रडू लागतो. मंजिरी, मला ही दृष्टशंका आलीच होती, पण ती खरी ठरू नये म्हणून मी प्रार्थना करत होतो. आता माझ्या वेदाला मी कसं वाचू? शिवनाथ रडायला लागतो. इकडे मंजिरी विकृत हसत वेदाकडे बघून स्वतःच बोलते की आता हिला कोणीच वाचू शकणार नाही. तो शिवनाथ तर नाहीच नाही, आणि तुझी देवी आई जर इथे आली तर ती सुद्धा वेदाला माझ्या तावडीतून सोडून शकणार नाही. आणि याच अतिशय रंजक आणि थरारक वळणावर आजचा एपिसोड संपतो. मित्रांनो, आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. तुला जपणार आहे या मालिकेचे असेच सर्व एपिसोड, रिव्ह्यू आणि अपडेट सगळ्यात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. विजेचा कडकडाट आणि भावनांचा खेळ. मित्रांनो, आपल्या चॅनलला आता 1000 सबस्क्रायबर्स टप्पा जवळजवळ पारच केला आहे सबस्क्रायबर्सचा. फक्त 14 सबस्क्रायबर्स कमी आहेत आणि मला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही हे 14 सबस्क्रायबर्स आजच पटापट मिळवून द्याल. जर तुम्हाला वाटत असेल की हे आपलं चॅनल असंच असावं, चालू राहावं आणि तुला जपणार आहे मालिकेचे असेच एकापेक्षा एक भारी आणि सविस्तर एपिसोड रिव्ह्यू रोज पाहायला मिळावेत, तर आत्ताच्या आत्ता खाली दिलेल्या लाल बटनावर क्लिक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लगेच सबस्क्राईब करा आणि आपल्या या कुटुंबाला 1000च्या पलीकडे घेऊन जा. धन्यवाद.